हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट। नबीन यांच्या नेतृत्वात भाजप वेगाने प्रगती करणार म्हणत व्यक्त केला विश्वास। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्राताई पवार यांचा आज पहिला जनता दरबार। सकाळी 9:30 वाजल्यापासून सहयोग या निवासस्थानी जनता दरबारचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये परळीत महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री लावणार हजेरी। मुख्यमंत्री शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह नेते राहणार उपस्थित। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 15 दिवसांमध्ये निवड होणार। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही चर्चा होण्याची शक्यता। बारा फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय झाला होता। पवार पक्ष दादांकडे सोपवणार होते। शशिकांत शिंदेंचा लेखामध्ये दावा, तर धमकी आणि षडयंत्र यामुळे अजित पवार बाहेर पडल्याचा शिंदेंचा आरोप। शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर सुनील तटकरेंचा आक्षेप। शिंदेंचा हेतू कळला नाही, सुनील तटकरेंनी शिंदेंना सुनावलं। विलीनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करू। विलीनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं। भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका होती, तटकरेंचं स्पष्टीकरण। अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करताना इव्हेंट कशाला? चौकशीच्या मागणीत राजकीय धूर दिसतोय। सुरेश चव्हाणांची रोहित पवारांवर टीका। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लार्क राजू ढिंगरेला 35,000ची लाच घेताना अटक। झाडाझडती दरम्यान मिळाले आणखी 42,000 रुपये। या प्रकरणाशी संबंध असल्यास राजीनामा देणार, नरहरी झिरवळांकडून स्पष्टीकरण। मुंबईला टँकर माफिया मुक्त करण्याकरता बीएमसीची धडक मोहीम। बीएमसी पाईपलाईनमधून पाणी चोरी करून विक्री करणाऱ्या टोळीतील दोघे अटकेत। न्यूज 18 मराठीच्या कॉटनिंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सुरुवात काही सविस्तर घडामोडींनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली। एकाच आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दुसरा दिल्ली दौरा आहे। भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी सदिच्छा भेट त्यांनी दिली। त्यांना पुढील वाटचालीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या। नबीनजी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप अजून जोमानं प्रगती करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेल्या जनता दरबार परंपरेचा पुढचा धागा कायम ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर आज आहेत। सकाळी 9:30 वाजल्यापासून सहयोग या त्यांच्या निवासस्थानी त्या जनता दरबार घेणार आहेत। नागरिकांच्या समस्या त्या थेट ऐकून घेणार आहेत, अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना करतील असं दिसतंय। यानंतर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, तसंच नुकत्याच विजयी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचीही त्या भेट घेणार आहेत। आता बातमी क्षितिज जिल्ह्यांची। सुनेत्राताई पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 15 दिवसांमध्ये निवड होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरही चर्चा होऊ शकते।
12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय झाला होता. संपूर्ण पक्ष दादांकडे येणार होता असा दावा शशिकांत शिंदेंनी केलाय. तर विलिनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदेंच्या लेखातील दादा चूक दुरुस्त करणार होते या वाक्यावर सुनील तटकरेंनी आक्षेप घेतलेला आहे. शिंदेंचा हेतू कळला नाही असं सुनील तटकरे म्हणाले. विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यास चर्चा करणार असल्याचं तटकरे म्हणाले. विलिनीकरणाबाबत मुख्य पक्षांना विश्वासात घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तर भाजपसोबत राहावं हीच दादांची भूमिका होती असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करताना इव्हेंट कशाला असा सवाल सूरज चव्हाणांनी केला. तर चौकशीच्या मागणीत राजकीय धूर दिसत असल्याची टीका त्यांनी रोहित पवारांवर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत मला काही माहिती नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले. तर विलिनीकरणाच्या प्रश्नावर छगन भुजबळांनी कानावर हात ठेवले. अजित पवारांना कामानिमित्त विदर्भातील अनेक नेते फोन करायचे असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं. तर विदर्भाच्या त्या नेत्याचा फोन करण्याला काही वाव नसल्याचं परिणय फुके म्हणाले. अजित पवार त्यांच्या अपघात प्रकरणामध्ये चौकशी संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी केला आहे. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी या गंभीर विषयाकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला. परभणीतील महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेचा राऊतांनी समाचार घेतला. शिंदेंना अभ्यास करण्यास सांगा, फक्त उचलली जीभ लावली दाढीला असं म्हणत राऊतांनी टीका केली. मंत्रालयातील लाच प्रकरणाची माझ्यावरही जबाबदारी असल्याचं नरहरी झिरवळ म्हणाले. तर संबंधित प्रकरणाशी संबंध आला तर राजीनामा देणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. मेलडी रोडवरून मनसे आक्रमक झाली आहे. कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा सवाल करत मनसेनं आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. फ्रान्स राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण करण्यात आलं. कर्तव्य भवन 1 आणि 2चंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. एक महत्त्वाची बातमी बघूया. मुंबईमध्ये 18 तृतीयपंथी बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. 18 तृतीयपंथीयांसह एकूण 21 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलंय. यामध्ये 18 तृतीयपंथी आहेत, 1 महिला आहे आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. वर्सोवा पोलीस आणि एटीसी पथकानं ही कारवाई केलेली आहे. आरोपींकडून बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावा जप्त करण्यात आला. हे बांगलादेशी कोलकात्याहून अवैधरित्या मुंबईमध्ये दाखल झाले. अंधेरी पश्चिमेच्या यारी रोड आणि माहीम या परिसरामध्ये छापा टाकला असता बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. तिथे ते सापडून आले आणि मग त्यांना अटक करण्यात आली. अवैधरित्या ते मुंबईमध्ये राहत होते आणि अवैधरित्याच ते कोलकात्याहून मुंबईला आलेले होते. अजून एक महत्त्वाची बातमी. उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या घरात कोयता घेऊन घुसण्याचा प्रयत्न एका अनोळखी तरुणानं केलेला आहे. पोलिसांच्या खबरदारीमुळे अनुसूचित प्रकार टळलाय. कोयता घेऊन घरात घुसणारा तरुण अर्धनग्न अवस्थेमध्ये आमदार महेश बालदी यांच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी या अनोळखी तरुणाने आजूबाजूच्या सोसायटीमध्ये जाऊन कोयता घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. सुदैवानं यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे.